पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी दीपक मांडवकर आपल्या महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। स्पेशली महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजच्या स्टुडिओमध्ये आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे ज्यांचं संपूर्ण आयुष्य हे जनसेवेसाठी गेलेलं आहे। थोडक्यात जर सांगायचं झालं तर आपलं आयुष्य जनसेवेसाठी जात असताना आज त्यांचा सुवर्ण दिवस म्हणजे आज 71वा वाढदिवस आहे। आणि या संदर्भात सांगायचं झालं स्पेशली तर 71वा वाढदिवसमध्ये गेल्या 71 वर्षामध्ये कधीही त्यांनी वाढदिवस कोणत्या पद्धतीने साजरा केला नाही। आणि आजचा हा सुवर्ण दिवस आहे जे कुलबी शाखेच्या माध्यमातून कुलबी युवाच्या माध्यमातून विरार येथे त्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा झालेला आहे। पण खरी व्यक्तिमत्व काय आहे, कशा पद्धतीचं त्यांचं राहणीमान आपण थेट जाणून घेऊया। आपल्या सोबत आहेत पीडी ठोंबरे साहेब। ठोंबरे साहेब, सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र सुपरफास्ट नमस्कार मध्ये तुमचं स्वागत करतो। तुमचं जीवन तर आपल्याला माहिती आहे, पण खऱ्या अर्थानं हे लोकांपर्यंत जनतेपर्यंत तुमचं जे जीवन आहे ते कशा पद्धतीने म्हणजे सुरुवात तुमच्या जीवनाची कशी झाली हे थोडक्यात कसं सांगाल? नाही, मी कोणी समाजसेवक किंवा कार्यकर्ता असं नव्हे। शासकीय सेवेत असल्यापासून विविध इतिहास लेखक संशोधक थोडक्यात जन्मापासून तर थोडक्यात काय सांगा? प्राथमिक शिक्षण माझ्या गावी झालं ना, माध्यमिक शिक्षण मुंबईला झालं। त्यानंतर SSC झाल्यानंतर मला सुदैवाने शासकीय नोकरी मिळाली आणि नोकरी करत असतानाच मी माझं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। हां, मगाशी चर्चा करताना तुम्ही असं म्हणतात की मी 4वीमध्ये होतो, मग नंतर मला शिक्षणाची आवड नव्हती, मग वडिलांनी सुद्धा मला सांगितलं की म्हणजे ते थोडक्यात काय सांगा? असं गावच्या पद्धतीप्रमाणे शाळेत जायला मी टाळाटाळ करत असे। 1 वर्ष शाळाही बुडवली 5वी 6वीत असल्यानं। 1 वर्ष मी गुरं राखली जंगलामध्ये राहून, गावापासून 10 किलोमीटर लांब जंगलामध्ये। पुढे माझे मोठे बंधू होते, त्यांनी मला मुंबईला आणून माझं शिक्षण होण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी पुढे पदवीधर होऊ शकलो। धन्यवाद। मला हे थोडक्यात हेच सांगायचं होतं की ज्या व्यक्तीला शाळेचा सुद्धा कंटाळा आला होता, ज्या व्यक्तीला शाळेतून वडिलांनी सुद्धा काढून टाकलं होतं, पण आज तो व्यक्ती एवढा पदवीधर आहे, हा संदर्भ आम्हाला लोकांपर्यंत ठेवायचा की त्यानंतर तुम्ही कोणकोणत्या पदवी घेतल्यात, कशा पद्धतीने तुमचं पुढचं शिक्षण झालं ते शिक्षणासंदर्भात सांगा। नाही, मला इतिहासाची मुळातच आवड होती। तर नोकरी करत असतानाच मी BA पर्यंत शिक्षण घेतलं, MA ॲडमिशन घेतलं। पण सुदैवाने मला इतिहास कागदपत्र असलेल्याच महाराष्ट्र शासनाच्या पुरावे विभागामध्ये सर्व्हिस मिळाली। तिथे लिपिक म्हणून मी सर्व्हिसला राहिलो। पुढे संशोधक, प्रसिद्धी सहाय्यक संशोधक, अभिलेखाधिकारी, प्रकाशन सहाय्यक, अभिलेखाधिकारी अशा विविध पदांवर मला काम करायची संधी मिळाली। आणि जे नामवंत इतिहास संशोधक आहेत, जे PhD करतात, MPhil करतात, अशांचा त्या ठिकाणी सहवास लाभला। त्यामुळे त्यांना लागणारे संदर्भ साधनं पुरवत असतानाच इतिहासाची एक अभ्यासक म्हणून मला ती आवड निर्माण झाली। आणि सुदैवाने पुढे आमच्या विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्र असल्याचा जाणीव झाली आणि ती पत्र वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलं। त्यामध्ये म्हटलं की साधारण किती पत्र अशी तुम्ही ती शोधून काढली होती की जुन्या इतिहासामधली? एकूण 17 पत्र आम्हाला उपलब्ध झाले आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्यापर्यंत आमच्या वरिष्ठांनी ती पोचवली आणि त्याचं छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रे या नावाने शासनाने प्रकाशन काढलं। आणि साधारण 6 एप्रिल 2012 रोजी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं। धन्यवाद साहेब। आता तर हे झालं शिक्षणासंदर्भात। आधी त्या संदर्भात आता आम्ही जाणलं की समाजसेवेमध्ये सर्वात मोठा तुमचा हस्तक्षेप आहे। कशा पद्धतीने समाजसेवेचा वेळ तुम्हाला लागला आणि काय म्हणाल त्या? मी काही दिवस वसतिगृहामध्ये राहून शिक्षण घेतलं मुंबईला आणि कोकणामध्ये त्यावेळेस विविध छात्रालयातून शिक्षण घेणाऱ्या काही मित्रांशी माझा सहवास लाभला। त्यामुळे कुणबी समाज संघ, कुणबी युवक मंडळ यांच्या माध्यमातून मी सामाजिक कार्यात सुदैवाने मला पेजे साहेब, कोकणातील ज्येष्ठ नेते शामरावजी पेजे यांचा 8-10 वर्ष सहवासात लाभला। तर त्यांच्या सहवासात लाभल्यामुळे मी नकळत ह्या प्रवाहामध्ये सामील झालो। राजाभाऊ कातकर, ॲडव्होकेट सुजित सिमन, शांताराम सालप अशी त्यावेळेचे कुणबी समाज संघ आणि राम शिकवण की त्या माणसाने सुद्धा प्रामाणिकपणे समाज संघटनेमध्ये काम केलं। यांच्या सहवासात राहिल्यामुळे सहकारी पतपेढ्या आणि कुणबी सहकारी बँक या प्रवाहामध्ये मी सामील झालो आणि साधारण 1978 पासून ते आजपर्यंत
45-46 वर्ष मी ह्या प्रवाहामध्ये आहे. बरोबर. समाज बांधवांच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सेवेबद्दल ऐकलोच आहे, परंतु तुम्ही समाज बांधवांना दिलेल्या आतापर्यंत ज्या सेवा ते थोडक्यात काय सांगा? नाही, तसं सेवा असं ना, आपण ज्या संस्थेत काम करतो ना त्या संस्थेत प्रामाणिकपणे काम केलं की आपल्याला मान सन्मान मिळतो. केवळ मान सन्मान मिळण्यासाठी काम केलं तर आपल्याला काहीच मिळत नाही. हां, त्यामुळे ही आम्ही राजाभाऊ त्या सुविधा होत्या ना, आम्ही युवक मंडळात काम करत होतो. तर त्यामुळे 1975-80-85 ह्या पिरियडमध्ये मुलांना माध्यमिक पुस्तकं पुरवण्याची, कारण त्यावेळेची ती गरज होती. हां, तर ती पुरवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घ्यायची. आमच्या मुंबईला हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलमध्ये आम्ही राहत होतो. त्या हॉस्टेलची सर्वच मुलं रात्री 11-12 वाजेपर्यंत ती सॉर्टिंग करणं आणि येणाऱ्या मुलांना सगळे क्रमिक युवक मंडळाची एक बुक बँक होते, त्या बुक बँकेमार्फत आम्ही हे सर्व करत होतो. हळूहळू आम्ही युवक मंडळात सामील झालो आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या तालुका संघटनेच्या प्रवाहात आलो. ह्याच्यात 12-15 वर्षाचा पिरियड गेला आणि त्यावेळेस ठीक होतं. दादर, परळ ह्या भागात सर्व राहणारे होते, वेळ देत होते. बरोबर. थोडक्यात आता जर मी तुम्हाला जाणून घेतलं की तुमचं हा आयुष्य जनसेवेसाठी जात असं असं मला वाटते, परंतु हे सगळं करत असताना तुमच्या कुटुंबाचा कशा पद्धतीने सपोर्ट होता यासाठी? नाही, कुटुंबाचा सपोर्ट होताच. मला काव्यसंग्रहाची आवड होती, कुटुंबाने प्रोत्साहन दिलं. कविता संग्रह छापण्यासाठी मनोगत कविता. हां, तशी काही कुठली तक्रार नव्हती. माझ्या भाऊ होते, ते सर्व या आवडीनिवडीला कुटुंबाने हो. बरं, आता थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचा आता जो मार्गदर्शक म्हणून खूप लोकांना लाभलेला आहे, तर युवा पिढीला म्हणा किंवा समाज बांधवांना म्हणा की कशा पद्धतीने थोडक्यात तुम्ही मार्गदर्शन सांगा की कसं जीवन जगलं पाहिजे? नाही, मी मार्गदर्शक नाही, पण मी जे काम प्रामाणिकपणे करत होतो. मला 12 वर्ष झाले रिटायर होऊन, पण मी सतत कार्यरत राहिलेला आहे. गावच्या ठिकाणी शेती फार्म आहे, 8-10 दिवस जाऊन तिकडे राहतो. कोरोनाच्या काळात वर्षभर आम्ही त्या ठिकाणी काढल्या. माणसाने सतत कार्यरत राहिला ना की कुठलं टेन्शन राहत नाही आणि समस्या निर्माण होतच नाही. आपण निर्माणच करायचं नाही, कारण टेन्शनमुळे आणखी टेन्शन वाढतं. ते टेन्शनच येणार नाही याची आपण काळजी घ्यायची. बरोबर. म्हणजे रिटायरमेंट लाईफ तुम्ही बिना टेन्शनचं. तर खरंच आपण छान सर. मी तर म्हणेल आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जे आम्हाला सांगितलं ते लोकांपर्यंत आम्ही नक्की पोहोचू, परंतु लोकांचे म्हणजे जनतेचे पण काही असे ज्या विचार आहेत तुमच्याबद्दलचे ते सुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊया. आपल्यासोबत कुलबी युवाच्या शाखेचे सेक्रेटरी डिंगणकर साहेब आहेत. आपण खरंच जाणून घेऊया की डिंगणकर साहेब म्हणतात की ठोंबरे साहेबांच्या माध्यमातून सर तुम्हाला काय अनुभव आहे ठोंबरे साहेबांच्या माध्यमातून? सर, मी गेली 10 वर्ष या समाजसेवेला जेव्हा मी प्रारंभ केला तेव्हापासून मी त्यांना एक आदर्श म्हणून माझे गुरु मानतो आणि अशा गुरूंचा आज 71वा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त मी असंख्य समाजाला माझ्या नक्कीच सांगेन की या संगमेश्वर तालुक्यामध्ये एक निसर्गरम्य अशा खेडेगावात जिथे कुठचीही सेवा नसताना सुद्धा असं प्रगती सूर्य त्या आजच्या दिवशी जन्माला आले ते म्हणजे आदरणीय पांडुरंग ठोंबरे साहेब आणि त्यांचा आदर्श मी जगाला नक्कीच ओढून सांगेन. त्यांनी केलेले अथक प्रयत्न किंवा अथक परिश्रम आणि त्या परिश्रमाच्या माध्यमातून समाजाला दिलेली दिशा ही वाखण्याजोगी आहे. मी निश्चितच सांगेन की कित्येक वर्ष त्यांनी आज समाजसेवेला झोकून दिलेलं होतं आणि समाजसेवेच्या माध्यमातून आज कुणबी शाखाच्या माध्यमातून आज कुणबी बँक, त्याचबरोबर आपली संगमेश्वर तालुका पतपेढी या माध्यमातून असंख्य तरुणांना त्याने रोजगार निर्माण केलं. त्याचबरोबर असंख्य तरुणांना घरं देण्याची जी स्वप्न त्या तरुणांनी उराशी बाळगली होती ती साक्षात त्यांनी परिपूर्ण प्रयत्न करून त्यांनी सक्सेस केली आणि त्यानंतर अनेक मुलांना त्यांच्या सांसारिक जीवनात प्रारंभ करण्यासाठी लग्नासाठी कर्ज दिलं आणि अशाच माध्यमातून त्यांचा संसार आज खऱ्या अर्थाने फुलासारखा फुलवण्याचं जे थोर पुण्य केलंय ते हा खऱ्या अर्थाने ठोंबरे साहेब जनक म्हणून त्यांना आम्ही मानतो. अशा आदरणीय पी.डी. ठोंबरे साहेब. पी.डी. ठोंबरे साहेबांचं नाव अर्थातच पांडुरंग आहे आणि खऱ्या अर्थाने कुणबी समाजाला मिळालेला हा पांडुरंग त्यांच्या चरणी आम्ही लीन नक्कीच होऊ, आदर्श नक्की घेऊ आणि समाजाला नक्कीच सांगू पी.डी. ठोंबरे साहेबांचा नक्कीच आदर्श घेऊ तरच आपण प्रगतीपथावर जाऊ. धन्यवाद. पुन्हा आपण एकदा जाणून घ्यावे की ठोंबरे साहेबांसंदर्भात अजून अविनाश पाचकळे साहेब आहेत, ते आपल्यासाठी काय संवाद साधतात बघूया. पाचकळे साहेब, तुम्हाला काय वाटतं ठोंबरे साहेबांसंदर्भात? सर्वांना जय कुणबी. आज कुणबी विरार शाखा आज ठोंबरे साहेबांचा वाढदिवस 71 वाढदिवस साजरा करण्यासाठी अध्यक्ष किशोर भैरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे जमलेलो आहोत आणि आज खरोखर
ठोंबरे काका म्हणालं तर खूप अशी व्यक्ती आहे की अशी व्यक्तिमत्व ह्या संगमेश्वर तालुक्याला लाभलेले आहे. आणि पतपेढी असू दे, संगमेश्वर पतपेढी असू दे, देवळूक पतपेढी आहे, आपली मुंबईची पतपेढी आहे. इथे अनेक पदं त्याने घेतलेली आहेत, भाल केलेले आहेत आणि पडद्यामागे राहूनसुद्धा समाजाला अशी काही प्रेरणा देत असतात. तन मन धन अर्पण करून हे त्यांचे तन मन धन अर्पण करून समाजाला काहीतरी घेण्यासारखं त्यांच्याकडून मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्याला. आताच आपण जाणून घेतलं की आपल्या समाजामध्ये असलेल्या हिऱ्यांसंदर्भात मगाशी एक ठोंबरे साहेबांनी, आपल्या डिंगणकर साहेबांनी एक कवितासुद्धा सादर केली की खऱ्या अर्थानं आपल्या समाजामध्ये असलेले जे असे हिरे आहेत ज्यांनी आपलं अखंड आयुष्य जनसेवेसाठी गेलं आणि आता त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण जाणून घेतलं की त्यांची जीवनसरणी कशी, म्हणजे एखादा विद्यार्थी शाळेमध्ये, त्याला शाळेमध्ये शिक्षणाची इच्छा नसताना मग तो विद्यार्थी असा होतो, मुंबईला येतो आणि संपूर्ण आयुष्य स्वतःचं तर बदलतो पण समाजातल्या लोकांचं सुद्धा संपूर्ण आयुष्य बदलतो असं आपण जाणून घेतलं. ठोंबरे साहेब, आपल्या चॅनलच्या वतीनं सुद्धा आम्ही खरंच तुमचे आभार व्यक्त करतो की आमचं सुद्धा भाग्य आहे की तुमच्यासारख्या व्यक्तीचं अशी आम्हाला आमची एक मुलाखत घेण्यासाठी आम्हाला आमचं स्टुडिओ आम्ही या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. त्याच पद्धतीनं नक्कीच आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शुभेच्छा सुद्धा देतो आणि जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमची ही जनसेवा पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच या ठिकाणी प्रेरणा देऊ. धन्यवाद.